लव अंकुश जन्मस्थानीवर हे बघू शकता तुम्ही गोप्रोचं पूर्ण स्क्रीन फोडून टाकली। नमस्कार मित्रांनो, पवन 03 रेड ब्लॉगवर आपलं स्वागत आहे। तर आपण जाणार आहे लहूगड नांद्रा येथे ते एक्सप्लोर करणार आहेत। हिडन प्लेस आहे, कोणाला माहीत असेल नसेल तर हे आपलं ब्लॉग कंटिन्यू बघा, त्याच्यामुळे आपण थोडंसं हिस्ट्री बी सांगणार थोडीफार त्याची। आज आपले KTM RC आणले आपण सोबत, बुलेट आणलेले आहे, मी नवीन घेतली ते त्याची काही टेस्ट वगैरे केले नाही, त्याच्यामुळे थोडं आज म्हणलं बुलेटच घेऊन जाऊ 350 क्लासिक। तर बघूया पुढं। लहूगड हे छत्रपती संभाजीनगरवरून 29 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। जाण्याचा मार्ग टी पॉइंट, हरसोल, अजिंठा लेणी, फुलंब्री या हवे मार्गाने तुम्हाला समोर जायचंय। समोर गेल्यास चौका हे गाव लागेल। समोर मित्रांनो इथून उजव्या साईडला इथून जायचं आपल्याला। सकाळ फाटा हा फाटा लागून तुम्हाला या फाट्यानं सरळ जायचं तुम्हाला समोर लहूगड कसं जातो सरळ। मित्रांनो आपण आता चौका गावामध्ये आलेलो आहे आणि आज मित्राला पण सोबत घेतलं आपण। त्यांना तुम्ही पाहिलं असेल सकाळच्या ब्लॉगमध्ये, ज्ञानेश्वर आणि वैभव यांना सोबत घेऊन जाणार आपण। तर चला मग। चौक्या गावाच्या समोर गेल्यावर वागुळा गाव लागेल 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर। मित्रांनो इथं वागुळा गावात आहे आम्ही, आणि तुम्ही जर रस्त्यानं जरा लिहिलं आहे बघा देवाचं हे देव इथं, आणि साईडनंच गाडी घ्या कारण खाली बघून त्याला व्यवस्थित ते बरोबर रोडचे मध्यम भागीचे, त्यामुळे थोडं व्यवस्थित बघून वागुळा गाव। मित्रांनो आपण वागुळा गावातून थोडंसं 1-1.5 किलोमीटर थोडंसं समोर आले का इथं प्रॉपर नांद्रा गाव आहे, आणि अर्धा किलोमीटरच आपला लहूगड आहे। या रोडनं जर आले का इथनं सरळ जायचं, सरळच खाली समोर जायचं नाही, इकडे कमान आहे, या कमानीच्या आत जायचं आहे आपल्याला लहूगडला। ही कमान बघू शकता तुम्ही, या कमानातून आत जायचं आहे आपल्याला। मित्रांनो आपण आता पोहोचलो आता लहूगड जवळ, वर गेला थोडं तिथून वरती। ओके, वरती गाडी जाते का आधीच लावावं लागते ना। मित्रांनो आपण इथं पोहोचलोय लहूगडच्या पायथ्याशी। इथं आम्ही गाडी पार्किंग वगैरे लावलेली आहे, गाडीवरती पार्किंग बी लावू शकतो वरती, आम्ही खालीच लावले। तिकडनंच रस्ता आहे, जर आपण त्या रस्त्यानं सरळ आले का राईट साईडलाच जायचं मार्ग आहे वरती, आणि इथून पण जाऊ शकतो आपण, इथून गाडी लावू शकतो तुम्ही। मित्रांनो सिनेमॅटिकच्या व्हिडिओच्या नादामध्ये आपल्या मित्रांना हे बघू शकता तुम्ही गोप्रोचं पूर्ण स्क्रीन फोडून टाकली, एवढं पुरं स्क्रीनचं काम करून टाकलं डायरेक्ट सिनेमॅटिकच्या व्हिडिओच्या नादामध्ये। खूप वाईट वाटते। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मित्रांनो लहूगडच्या आम्ही खाली पायऱ्याजवळ पायथ्याशी इकडं दुकान पण आहे, नारळ वगैरे शिवस वगैरे दादाकडे घेऊ शकता तुम्ही। लहूगडचा इतिहास उपलब्ध नाही, परंतु गडावर कातडात खोदलेली टाकी किंवा गुफा बघितल्यावर 7व्या किंवा 8व्या शतकातला असावा। मित्रांनो तुम्ही जर पायऱ्या चढून राहिला तिथं डावी बाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, आणि उजव्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे। तर विठ्ठल रुक्माईचं मंदिरात जाऊन आपण एकदा बघू शकतो। मी हे थोडंसं कासव उभा नाही, इकडनं वरती जरा तिथं उजव्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे, तिथं पण दर्शन वगैरे करू शकता तुम्ही। हे बघा मित्रांनो तुम्ही इथून समोर जर आले तर बघू शकता तुम्ही, इथं पायऱ्या इथं तिकडनं सर याला पायऱ्या आहे, आणि इथनं वरती जायचं आपल्या वरती महादेवाचं मंदिर आहे, इथनं ट्रेक करत जायचं आहे। किल्ल्याची उंची समुद्री सपाटापासून 2700 फूट आहे, आणि हा गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला आहे। असे म्हणले जाते की लव अंकुशचा जन्म इथे झाला। थोडंसं पायऱ्या चढून आले वरती बघू शकता तुम्ही, छोटासा नंदी आहे, हे बघा नंदी छोटासा, आणि तो गुफा आहे का छोटंसं
हे केलेलं आहे हे नंदी बघू शकता मित्रांनो. वरती आल्यावर इथं डाव्या साईडला महाराजाची मूर्ती आहे. हे बघू शकता तुम्ही मूर्ती इथं. हे बघा मूर्ती इथं पण आहे. आतमध्ये पण मंदिर आहे मग महाराजांचं. मित्रांनो इथं महाराजाचं दर्शन घेतल्यानंतर इथं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर इकडे बाजूला. हे बघू शकता तुम्ही इथून आज जायचं आपल्याला. या मंदिराला रुद्रेश्वर किंवा रामेश्वर महादेव मंदिर असे म्हणले जाते. साधारणतः 1400 वर्षापूर्वीचं मंदिर असल्याचं गावकरी सांगतात. पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे भोयरसारखं. पण तिथं महाराजांची मूर्ती आहे. श्रीराम मंदिर आहे का मित्रांनो. राम लक्ष्मण सीता आणि हनुमान पण आहे. बघू शकतो नंदी पण आहे. बघू शकतो नंबर लागले मित्रांनो. थांबा थोडं मित्रांनो मध्ये आलं पिंड आहे महादेवांची. हे बघू शकतो तुम्ही. हे बघा महादेवांची पिंड आहे ना. सुंदर पिंड आहे मित्रांनो. इथं महादेवाचं मंदिर असं इथं गणपतीचं मंदिर पण एक छोटंसं. हे बघू शकतो तुम्ही. एक्झॅक्ट महादेवाचं मंदिर समोरच आहे गणपतीचं मंदिर. हे बघ आणि वरती डावी बाजूला छोटीशी गुफा आहे. त्याच्यामध्ये पाणी पण आहे. हे बघू शकतो तुम्ही पाणी इथं मध्ये गुफा आहे ती पूर्ण. आतमध्ये खांबे पण आहे. खांबे होते ते बघू शकतो मित्रांनो. इथं आपण महादेवाचं मंदिरापाशी आलो. इथं बाबा असते एक नेहमी कंटिन्यू इथं त्यांचे ध्यान वगैरे ठेवतील, लक्ष वगैरे देतात. त्यांची पण थोडीशी माहिती जाणून घेऊ आपण मंदिराची. तिथं काय काय म्हणजे लवंकुश जन्मस्थान आहे वर. लवंकुश. हा लवंकुश जन्मस्थान. हां आमच्या पौर्णिमाला तिथे राट पाळण्याचे जे हलकाडे वाजत आहे ना. हां तो आवाज येतो वर. कशाचा? ते हलकाड्या बाळाला झोकायचं त्या हलकाड्याला ते वर. हां त्याच्या हलकाड्याचा आवाज येतो करवर. हां एवढं माहिती आम्हाला. वर्षाचा नाही 9 टाके तिचे नाही जे मोठी टाके आहे. हां पहिली पाठीमागून रस्ता वाजाय वर अंगाला. हां त्याच्यानंतर हे सगळं नवीन काम झालंय पूर्ण का? हा जुनं म्हणलं तर मग हे सगळ्या नवीन पायऱ्या गेल्या. हां आणि जुनं पायरे पूर्ण. पहिले गड होतं की राजे महाराज राहायचे की. हा वर इकडे येस वरून पूजा करायला खाली पूजा करायला येस वाटीवरून वरतून का? हा वरून येस खाली आला. येस होती हे पूजा करायला येत होती इकडे खाली देवाची. पूजा करून वर जात होती. तिथे आगळ होते मोठाले कावड होते त्याला. आणि दगडाला छत्र पाडून शनी मागून जामराज कोणी मध्ये येऊ नये म्हणून शनी कावडाला मध्ये लाकडं लागले होते. छत्र पाडले तिथे आजबी वरती का? वर आजबी. अशी माहिती पहा. ठीक आहे धन्यवाद बाबा माहिती दिल्याबद्दल. चला वरती बघून घेऊ आपण काय. थोडंसं इथं पायरी चढून आलं का मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही गुफा आहे इथं डावी बाजूला. एक छोटीशी एक रूम सारखीच गुफा तयार केलेली आहे. हे बघ वरती थोडं पायऱ्या चढून आले की मित्रांनो. इथं बघू शकतो तुम्ही इथं पाण्याचे टाके आहे. 3-4 टाके आहे. 4-5 टाके आहे. पण ते पाण्यामुळे पूर्ण झाकून गेले. बघू शकतो तुम्ही. थोडं समोर आलं की इथं पण एक पाण्याचं टाका आहे. हे बघू शकता तुम्ही. या गडावर भरपूर टाका आहे पाण्याची. पायऱ्या आहे जाण्यासाठी. हे बघा थोड्याशा पायऱ्या इथं इथून जाण्यासाठी. मित्रांनो पायऱ्यानं खाली उतरलो मी. इथं बघू शकता तुम्ही. इथं गुफा आहे.
आणि 2 खांबावर उभे आहे ते गुफा, ते बघू शकतो तुम्ही. बा पूर्ण डोंगरात कोरलेलं आहे. मित्रांनो तुम्ही इथं गडाची वरती आले की इथं बघू शकतो तुम्ही, इथं सीताची नाणी आहे. इथं खाली जायला पण जागा आहे, इथून जागा आहे, पूर्ण इथून जाण्याची जागा आहे. पण व्यवस्थित जा, कारण की स्लिपली जागा आहे. इथून पकडून एवढं खोल नाही खाली, पण मग पडूच शकते, त्याच्यामुळे स्लिपली जागा आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित या. बघू शकतो मी, गुफा आहे आतमध्ये आणि खांब आहे, खांबावर उभं आहे ते गुफा एक इथं. आणि खोल दिसते, खोल पण बहुतेक आहे. बघू शकतो सीताची नाणी आहे. असे म्हणले जाते की लव अंकुशचा जन्म इथे झाला, पण आपल्याकडे काही याचा पुरावा नाहीये. पूर्वीच्या काळात डोंगर करून हे पाणी टाके बनवले. पाणी टाके हे 15 ते 16 खांबावर उभे आहे. असे म्हणले जाते कितीही दुष्काळ पडला तर इथलं पाणी आटत नाही. मित्रांनो तुम्ही ते सीताच नाण्यापासून तिथून त्या गडापासून सरळ आले की इकडं, इथनं सरळ यायचं आणि इकडनं बघू शकतो तुम्ही पायऱ्या आहे खाली जाण्यासाठी. इथनं खाली जायचं आपल्याला. त्या गडाच्याच पायऱ्या आहे जुन्या, बघू शकतो तुम्ही. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक शेअर नक्कीच करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.